नमस्कार. बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे तुळशीचे झाड थंडीमध्ये कसे वाचवायचे किंवा त्याची वाढ कशी होईल, त्याला खराब होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची. कारण की बऱ्याचदा थंडीमध्ये आपलं तुळशीचं रोप बघा खराब होतं आणि आपल्याकडं तुळशी वृंदावनामध्ये तुळस नाही ही कल्पना आपण सहन नाही करू शकत. आपल्याकडे तुळशीला धार्मिक महत्त्व आहे आणि त्यामुळे आपण तुळशीला फार जपत असतो आणि कधीकधी त्या अतिकाळजीपोटी पण आपलं रोप खराब होतं. तर आजच्या भागामध्ये आपण बघू तुळशीची काय काळजी घ्यायची. तर सगळ्यात पहिलं म्हणजे ऊन. तुळशीच्या रोपाला किती ऊन दाखवलं पाहिजे किंवा तुळशीची कुंडी कुठे ठेवली पाहिजे. तर तुळशीच्या झाडाला कमीत कमी 3 ते 4 तास तरी ऊन मिळालंच पाहिजे आणि ते पण सकाळचं मिळालं तर चांगलं आहे किंवा दुपारी 3 नंतरचं. दुपारचं जे ऊन असतं ना ते कडक असतं खूप. तर त्या उन्हापासून आपल्याला तुळस वाचवायची. त्याच्यामुळं तुळशीच्या रोपाला आपण अशा ठिकाणी ठेवा का जिथे तुमच्या झाडाला ऊन मिळेल. कधीकधी काय होतं, बिल्डिंग वगैरे असतात आसपास तर खूप सावली असते. तर अशा सावली म्हणजे कायमच सावलीत झाडं असेल ना तुमचं तरी पण आपलं रोप खराब होतं. त्याच्यासाठी घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात ऊन येत असेल ना तिथे तुम्ही तुळशीचं रोप हलवत जा. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे पाणी. पाणी कसं द्यायचं तुळशीला. असं ओली माती असेल ना तर अजिबात पाणी द्यायचं नाही तुळशीला. माती सुकेपर्यंत पाणी द्यायचं नाही बघा. आपल्याकडं तुळशीला धार्मिक महत्त्व आहे आणि आपल्याला रोज पाणी घालायची ती सवय आहे किंवा आपल्याला ते म्हणजे आपल्या धर्मामध्ये आहे तसं. पण आपण काय करायचं, तुळशीच्या जेव्हा पाणी घालायला जातो ना थोडीशी मातीला हात लावायचा. तुळस माती जर आपल्याला असं चिखल वाटला किंवा जास्त ओली वाटली ना तर पाणी घालायचं नाही. तुम्ही अगदी 1 चमचाभर पाणी टाका आपली म्हणजे परंपरा म्हणून. पण तसं जास्त पाणी नाही घालायचं. एकतर थंडीमध्ये दिवस छोटा असतो, रात्र मोठी असते आणि मग उन्हाची तेवढी तीव्रता कमी असते किंवा मग तेवढं ऊन मिळत नाही आपल्या कुंडीला. जरी उन्हामध्ये जरी कुंडी असेल सकाळच्या 3-4 तासाच्या, मग ती माती सुकायला काही म्हणजे वाव राहत नाही. त्याच्यासाठी ती माती म्हणजे सुकू द्यायची तुम्ही अगोदर आणि अशा प्रकारे जर ओल्या कुंडीमध्येच तुम्ही परत परत पाणी घातलं ना तर हळूहळू त्या झाडाचे पानं गळायला सुरुवात होती आणि आपलं संपूर्ण रोप पण खराब होतं. त्याच्यासाठी ही काळजी आपल्याला घ्यायची आहे, प्रामुख्याने पाण्याची. तर पाणी घालण्याचा मुद्दा एक तुम्ही महत्त्वाचा लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर झाडावर ह्या ज्या मंजिरी येतात ना, ह्या मंजिरी म्हणजे तुळशीचं बी असतं आणि जेव्हा कुठल्याही झाडाला बी यायला सुरुवात होती ना तर जे झाडाची एनर्जी त्या बी येण्यावर खर्च होण्यामुळं वाढ कमी होते त्याची. त्याच्यासाठी आपल्याला ह्या मंजिरी येऊ नाही द्यायच्या किंवा आलेल्या मंजिरी काढून टाकायच्या आहे. अगदी त्यात बी तयार होणार आणि मग तुम्ही काढणार त्याच्यापेक्षा आहे ना तुम्ही अगदी कोवळ्या मंजिरी असतात बघा, वरती छोटे छोटे शेंडे यायला सुरुवात होते. अशा कोवळ्या मंजिरी काढून टाकायच्या आणि त्या मंजिरी काढल्यामुळं काय होतं, आपल्या झाडाची प्रुनिंग पण होती, एक प्रकारची छाटणी होती, हलकी छाटणी म्हणतो ना आपण तसं होतं. आणि मग जिथनं आपण तो शेंडा खुडला आहे ना त्याच्या खालनं बघा 2 फांद्या निघतील, मग परत त्याचे शेंडे खुडले तर 4 असं. त्याच्या पुढचा मुद्दा म्हणजे खत काय द्यायचं. आता तुळशीला कुठल्याही खताची गरज नाही आहे खरं म्हणजे. पण आपण आपल्या घरामध्ये जी चहा करतो रोज आणि मग ती जी चहा पावडर निघते ना ती मी धुवून आणि सुकवून ठेवत असते. तर ती चहा पावडर तुम्ही टाकत जा. एक 15 दिवसातनं 2 चमचे जरी दिली ना ती तरी चालेल. किंवा मग तुम्ही जर फ्रेश चहा पावडर घेतली ना तर ती छोट्या म्हणजे कुंडीच्या साईजप्रमाणे अर्धा 1 चमचा किंवा मग कॉफीचं पाणी द्यायचं. कारण की त्याच्यामध्ये नायट्रोजन भरपूर प्रमाणामध्ये आहे. आता आपल्याला तुळशीला भरपूर नायट्रोजन असलेलं खत द्यायचं आहे काही पण दिलं तर. आणि ठोस खतं द्यायची काहीच गरज नाही आहे. ऑगस्ट आणि मार्चमध्ये त्याला खतं द्या तुम्ही, ठोस खतं. बाकी वर्षभर तुम्ही घेतलं शेणखत, घेतलं गांडूळ खत आणि दिलं याची काहीच गरज नाही आहे. मग असं आपल्याला वाटतं ना म्हणून थोडंसं मग चहा पावडरचं पाणी द्या किंवा ती चहा पावडर घाला फ्रेश, थोडंसं कॉफीचं पाणी करून द्या 15 दिवसातनं, महिन्यातनं एकदा. तेवढं पण तुमची तुळस छान वाढते बघा. तुळशीवर काय रोग पडतात, काहीतरी रोग येतो आणि मग आपले झाडं खराब होतात ना, तर हे बघा असे पांढरे पानं होतात. आता ह्या माझ्या कुंडीमध्ये 2 झाडं आहेत बरं का, पण एक झाड बघा किती छान दिसते आणि एकावर असे पांढरे. तर त्याच्यासाठी नीम ऑइलचा स्प्रे करायचा. पण सगळ्यांकडेच नीम ऑइल असतं असं नाही. मग हळद तर सगळ्यांच्या घरात असते ना, मग थोडीशी हळद अशी तुम्ही अशी त्याच्यावर स्प्रिंकल करा, म्हणजे अशी वरनं पानांवर टाका की जी पानावर राहिली पाहिजे. किंवा मग राख असते आपल्याकडं
तर ही राख त्याच्यावर भुरभुरायची अशी पानांवरती. राख अगदी त्याच्यावर बसून राहते. राख तर कुठल्या पण झाडाला चांगलीच आहे आणि राखेमध्ये भरपूर पोषण मूल्य पण असतात. आता जेव्हा आपण भुरभुरतो ती मातीत पण पडणारच, तर त्याचा आपल्या झाडाला फायदाच होतो. आणि अशा प्रकारे जर तुम्ही तुळशीला व्यवस्थित ऊन दिलं, पाणी चेक करून दिलं, माती चेक करून, तर तुमच्या झाडाला नक्कीच त्याचा फायदा होईल. आणि तुमची तुळस मुख्य म्हणजे खराब नाही होणार, सुकणार नाही. आणि जिथे खूप धुकं पडतं, मग त्याच्यामुळं असं ते पाणी साठतं, म्हणजे नागपूर साईडला वगैरे, तर तिथे तुम्ही ना रात्री तुळस अशी प्लास्टिकच्या पिशवीत झाकू शकता. अशा प्रकारे काळजी घ्या, तुमची तुळस कधीच खराब होणार